आणि करवीरचे काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचं निधन झालंय। पी.एन. पाटील यांच्यावरती गेल्या 4 दिवसांपासून उपचार केले जात होते। बाथरूममध्ये पाय घसरून ते पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला होता। उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे असे आमदार पी.एन. पाटील यांची ओळख होती। करवीर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पी.एन. पाटील यांनी केलेलं आहे। आमदार पी.एन. पाटील यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेऊया। वयाच्या अवघ्या 25व्या वर्षापासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। 1978 ते 1985 या कालावधीत ते जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होते। तर 1999 ते 2019 अशी 20 वर्ष त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलंय। 1995 साली तत्कालीन सांगरूळ विधानसभा मतदारसंघातनं त्यांनी पहिली निवडणूक लढवली। सलग 2दा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि 2004 साली विजय मिळवला। तर 2009 आणि 2014 या दोनही विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला करवीर विधानसभेतनं। व 2019 साली ते पुन्हा एकदा विजयी झाले। सलग 30 वर्ष राजीव गांधी सद्भावना दौडचं त्यांनी आयोजन केलं आणि सहकारात सुद्धा त्यांचं नेतृत्व आदर्श मानलं गेलं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। तर पी.एन. पाटील यांना एबीपी माझाची श्रद्धांजली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।